Hello students, welcome to biology lecture. This is our part 8 number lecture of the lesson sexual reproduction in a flowering plants. So in this lesson we were discussing on the concept of pollination, and in the pollination all things we have completed. So in previous lecture our last point was the outbreeding devices, that is the way by which plants had adapted towards the cross pollination and they prevented a self pollination. Understood? Now first of all let me introduce Yash Educational Group, Kopargaon, Vaizapur, Evla, Sutavne School and Junior College, Vaizapur, Yash Coaching Classes, Kopargaon, Yash Science Academy, Evla, Yash Academy, Vaizapur. Myself, Professor Bhangade Sir. My qualification is MSc B.Ed. We are studying a NEET biology and the chapter number 2 title is sexual reproduction in flowering plants. काय टायटल आहे आपल्या लेसनचं? सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट्स. सो ह्या सेम लेसन मध्ये आपण जिथपर्यंत पोहोचलेलो आहोत तर आपला लास्ट पॉइंट होता आउटब्रीडिंग डिव्हाइसेस. आपण एकदा त्याला ओव्हरलुक करून घेऊयात म्हणजे रिव्हिजन पण आपली होऊन जाईल. So we were discussing on the concept of outbreeding devices for the purpose of cross pollination. Okay. So पहिलं डिव्हाइस आपण डिस्कस केलं होतं. पहिला त्या ठिकाणी प्लांटने केलेला बायपास आहे पोलन रिलीज अँड स्टिग्मा रिसेप्टिव्हिटी और मॅच्युरिटी इज नॉट सिंक्रोनाइज्ड. म्हणजे पोलन ग्रेन बाहेर पडणं आणि स्टिग्माचं मॅच्युअर होणं ह्या दोघांमध्ये सिंक्रोनायझेशन म्हणजे ज्याला आपण म्हणतो कंपॅटिबिलिटी किंवा ज्याला म्हणतो टाइम मॅच होत नाही. त्यामुळे त्याला आपण डायकोगॅमी म्हणालो होतो. मॅच्युरिटी टाइम्स ऑफ एंड्रोशिया अँड गायनोशिया आर व्हेरिएबल और आर डिफरंट. पोझिशन ऑफ अँथर अँड स्टिग्मा म्हणजे अँथर आणि स्टिग्माची जागा त्या ठिकाणी खालीवरती राहिली, पोझिशन मागे पुढे राहिली तर त्यांचा संपर्क किंवा पोलन ग्रेनचा कॉन्टॅक्ट स्टिग्मा बरोबर होणार नाही. इन द सेन्स अडचण निर्माण होईल. बरोबर. त्याच्यानंतर तिसरं डिव्हाइस होतं युनिसेक्शुअल फ्लावर असतील. इफ द फ्लावर्स आर युनिसेक्शुअल देयर इज अ नो चान्स ऑफ ऑटोगॅमी. ओके. सो त्या ठिकाणी ऑटोगॅमी होणार नाही. त्याचबरोबर गिटोनोगॅमी सुद्धा काही ठिकाणी त्या आपल्याला बघायला मिळणार नाही. सो डायोसियस प्लांट असतील म्हणजे युनिसेक्शुअल फ्लावर असतील तर ऑटोगॅमी आणि गिटोनोगॅमी दोन्ही प्रकार होणार नाहीत. अशा ठिकाणी फक्त आणि फक्त झिनोगॅमी ही कंडिशन आपल्याला बघायला मिळेल. ठीक आहे ना. त्याच्यानंतर सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी म्हणजे पोलन ग्रेन्स ऑफ द सेम फ्लावर आर रिजेक्टेड बाय द स्टिग्मा ऑफ दॅट फ्लावर. म्हणजे एकाच फुलातले जे पोलन ग्रेन्स आहेत तर तो त्याच्यातला जो स्टिग्मा आहे सिंगल फ्लावर मधला तो त्या पोलन ग्रेनला रिजेक्ट करणार आहे. त्याच्यानंतर ह्या प्रकाराला आपण सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी किंवा सेल्फ स्टरिलिटी असं म्हटलेलं आहे. समजतंय? सो आवर टुडेज न्यू पॉइंट ऑफ डिस्कशन इज दॅट पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. कुठला टॉपिक आहे? पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. काय घडतं पोलन पिस्टिल इंटरॅक्शन मध्ये? इन जनरल आपण त्या ठिकाणी अॅनोटेशनच्या माध्यमातून समजून घेणार आहे. मी तुम्हाला काही डायग्रामॅटिक पॅच त्या ठिकाणी समजावून सांगतो. काय असतं पोलन पिस्टिल इंटरॅक्शन? पोलन ग्रेन जेव्हा पिस्टिल किंवा स्टिग्माच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्यामध्ये एक प्रकारचं केमिकल इंटरॅक्शन होते आणि ह्या प्रकाराला पोलन पिस्टिल इंटरॅक्शन असं म्हणायचं आहे. येते लक्षात तुम्हाला? जस्ट इमॅजिन का ह्या ठिकाणी डायग्रामॅटिक पॅच तुम्ही बघणार आहात. हा त्या ठिकाणी कार्पेल किंवा पिस्टिलचा पार्ट आहे ज्यामध्ये स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी असते. बरोबर का नाही? सो ओव्हरी एनक्लोजेस वन और न्यूमरस ओव्ह्यूल्स इन इट. ओव्हरी मध्ये एक किंवा एकापेक्षा
जास्त आणि ओव्ह्यूल असतात, बरोबर का नाही? सो व्हॉट आर द पार्ट्स और विच आर द पार्ट्स? दिस इज अ स्टिग्मा, दिस इज अ स्टाईल, and this solan base is a ovary and ovary encloses many ovules in it. हे बेसिक पॉइंट्स आहेत, हे फार काही विशेष एक्सप्लेन करायची गरज नाही. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे का द इव्हेंट्स फ्रॉम डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन्स ऑन स्टिग्मा टू द एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन द ओव्ह्यूल. पोलन ग्रेन स्टिग्मा सरफेसवर लॉज झाल्यापासून तर पोलन ट्यूब ओव्ह्यूल मध्ये एंट्री करेपर्यंत होणारी जी घटना आहे किंवा होणारे जी इव्हेंट्स आहेत त्यांना पोलन पिस्टिल इंटरॅक्शन म्हणायचं आहे. बिकॉज पिस्टिल इज ए सायनोनिम और सेकंड नेम ऑफ द कार्पेल. पिस्टिल हे कार्पेलचं दुसरं नाव आहे. समजलं सर्वांना? बरं, त्याच्यानंतर मग पोलन पिस्टिल इंटरॅक्शनचा अर्थ कळाला. स्टिग्मा वरती पोलन पडल्यापासून तर त्यांच्यापासून पोलन ट्यूब फॉर्म होऊन पोलन ट्यूब ओव्ह्यूल मध्ये जाई पर्यंतच्या इंटरॅक्शनला पोलन पिस्टिल इंटरॅक्शन म्हणायचं आहे. इज दॅट क्लिअर? सो व्हॉट हॅपन्स अगेन? त्याच्यानंतर अजून काय काय इव्हेंट ह्या ठिकाणी घडत असतात? इफ द पोलन्स आर ऑफ राईट टाईप, जर आलेले पोलन हे राईट टाईपचे म्हणजे योग्य प्रकारचे असतील. व्हॉट डज इट मीन? जर का ही प्लांट सोयाबीन असेल आणि आलेले पोलन ग्रेन हे सोयाबीनचेच असतील तर याचा अर्थ पोलन्स आर ऑफ राईट टाईप, आलेले पोलन योग्य प्रकारचे आहेत. सो दॅट टाइम पिस्टिल ऑर द स्टिग्मा ऍक्सेप्ट दॅम. त्यावेळेला पिस्टिल किंवा स्टिग्मा त्या पोलन ग्रेनला ऍक्सेप्ट करतो आहे, बरोबर का नाही? आणि ज्यावेळेला स्टिग्मा पोलनला ऍक्सेप्ट करतोय म्हणजे याचा अर्थ तो त्यांना पोलन ट्यूब फॉर्म करायला अलाउ करतो आहे. इज दॅट क्लिअर? पोलन ट्यूब फॉर्म करायला अलाउ करतो आहे. झालं क्लिअर सर्वांना? बरं, म्हणून मी म्हणालो का जर का इफ द पोलन्स आर ऑफ राईट टाईप, जर पोलन राईट टाईपचे असतील तर. अँड सेकंड केस इज दॅट इफ द पोलन्स आर ऑफ रॉंग टाईप, जर पोलन ग्रेन रॉंग टाईपचे असतील तर. जर पोलन ग्रेन चुकीच्या पद्धतीचे म्हणजे आय मीन टू से स्टिग्मा किंवा फ्लावर सोयाबीनचे आणि आलेले पोलन ज्वार, बाजरा, व्हीट किंवा अदर ब्रिंजल प्लांट, व्हेजिटेबल प्लांटचे असतील. सो दॅट टाइम स्टिग्मा रिजेक्ट देम. त्यावेळेला स्टिग्मा अशा प्रकारच्या पोलन ग्रेनला ऍक्सेप्ट नाही करत, तो त्यांना रिजेक्ट करतो आहे. इज दॅट क्लिअर? सो स्टिग्मा रिजेक्ट देम मीन्स व्हॉट? स्टिग्माकडे अशा प्रकारचं काही केमिकल सिक्रेशन असतं जे पोलन ग्रेनने जर त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये एक कंपॅटिबिलिटी झाली तरच तो पोलन ग्रेनला आपल्याकडे पोलन ट्यूब तयार करू देतो. आणि त्याला म्हणजे दोघांमध्ये केमिकल इंटरॅक्शन जर प्रॉपर नाही झाली तर ती एक फिजिको केमिकल प्रोसेस आहे आणि ती जर प्रॉपर नाही झाली तर त्यावेळेला स्टिग्मा त्यांना ग्रीन सिग्नल नाही देत, म्हणजे स्टिग्मा त्यांना फेवरेबल एन्व्हायरमेंट देत नाही जेणेकरून पोलन ट्यूब फॉर्म नाही होत. आय मीन टू से पोलन जर्मिनेशन होत नाही. आलं लक्षात? आणि म्हणून पोलन रॉंग टाईपचे त्या ठिकाणी असतील तर स्टिग्मा त्यांना रिजेक्ट करतो अँड डज नॉट अलाउ पोलन टू फॉर्म द पोलन ट्यूब. अंडरस्टूड? आणि अशा पद्धतीच्या सर्व इव्हेंट्सला पोलन पिस्टिल इंटरॅक्शन म्हणायचं. आता पुढचे इव्हेंट सांगतो तुम्हाला. वेन in a case of pollen pistil interaction, as the pollens are of right type, pollen grain germinate on the stigma. जर आलेला पोलन योग्य प्रकारचा राईट टाईपचा आहे तर हा पोलन ग्रेन स्टिग्माच्या सरफेसवर त्या ठिकाणी जर्मिनेट होतो अँड इट फॉर्म्स ए elongated tube like network or structure known as pollen tube. त्या ठिकाणी त्या पोलन ग्रेन पासून अशा प्रकारची ट्युब्युलर सिस्टम बनते, तिला पोलन ट्यूब म्हणायचं आहे, बरोबर का नाही? वी नो दॅट व्हॉट हॅपन्स अगेन दिस पोलन ट्यूब. आता जस्ट इमॅजिन करा की हा पोलन ग्रेन आहे, त्याचं जर्मिनेशन झालंय आणि त्याने अशा प्रकारची एलॉंगेटेड स्ट्रक्चर तयार केलेली आहे, ती म्हणजेच पोलन ट्यूब, बरोबर की नाही? तर पोलन ट्यूब दॅट कंटेन्स ऍक्च्युअली 2 हॅप्लॉइड नॉन मोटाईल मेल गॅमेट्स. 2 हॅप्लॉइड नॉन मोटाईल प्रकारची काय कॅरी केली जातात? मेल गॅमेट्स. एस ऑर नो? आणि त्याचबरोबर ऍट द टिप द पोलन ट्यूब कॅरीज अ डिजनरेटिंग ट्यूब न्यूक्लियस
आणि पोलन ट्यूबच्या टोकाला कॅरी केला जातो डिजनरेटिंग ट्यूब न्यूक्लियस. समजलं तुम्हाला? बरं. सो त्याच्यानंतर त्याचबरोबर थीन म्हणजे थोडासा सायटोप्लाझम पण पोलन ट्यूब कॅरी करत असते आणि बाजूचं हे स्ट्रक्चर असतं अशा प्रकारचं. ही पोलन ग्रेनची बाहेरची कडा असते एक्झाईन वगैरे, आणि एक्झाईन ही काही ठिकाणी रप्चर झालेली असते ज्या ठिकाणी जर्मपोर तयार झालेलं आहे. एस ऑर नो? आणि अशा प्रकारचं जे डायग्राम आहे, स्ट्रक्चर आहे, इट इज कॉल्ड द मेल गॅमेटोफाइट. काय म्हणायचं ह्याला? मेल गॅमेटोफाइट. कळालं? सो पोलन ट्यूब एंटर्स इन ओव्ह्यूल मोस्टली थ्रू द मायक्रोपाइल. आलेली पोलन ट्यूब ओव्ह्यूल मध्ये एंट्री करते. जितक्या नंबर ऑफ ओव्ह्यूल तितक्या नंबर ऑफ पोलन ट्यूब बनतील फ्रॉम इच पोलन ग्रेन. प्रत्येक पोलन ग्रेनची पोलन ट्यूब वेगळी आणि प्रत्येक पोलन ट्यूब ही एका ओव्ह्यूल साठी आहे. We know that pollen tube mostly enter in ovule through the micropylar pole or micropyle. Towards the micropyle, आत्ताच आपण मागच्या काही लेक्चर्स मध्ये शिकलोय, मायक्रोपाईलच्या टोकाकडे त्या ठिकाणी असतं एग ॲपॅरेटस एम्ब्रिओसॅकचं, आणि एग ॲपॅरेटसच्या आयदर साइडला ज्या दोघी पेशी असतात एक सेलच्या बाजूच्या, त्यांचं नाव सिनर्जिड आहे. Synergids of the both side in an egg apparatus contains filiform apparatus, that is a secretion of chemical that attract and guide the pollen tube in the ovule. आलेल्या पोलन ट्यूबला आपल्याकडे आकर्षित करणं आणि आलेल्या पोलन ट्यूबला गाईड करणं हे काम सिनर्जिड्स करत असतात. आलं लक्षात तुम्हाला? अँड नाव pollen tube enters in ovule and carry out fertilization because pollen tube burst in the ovule. एंट्री झाल्यानंतर तिथे पोलन ट्यूब फुटते आणि पोलन ट्यूब फुटल्यानंतर दोघं नॉन मोटाईल हॅप्लॉइड मेल गॅमेट रिलीज होतात आणि मग त्यानंतर होतं डबल फर्टिलायझेशन, दॅट आय विल टेल यू आफ्टरवर्ड्स. ते सगळं मी तुम्हाला तिथे पुढे कंटिन्यू करून सांगतो. लेट मी क्लिअर नाव. बरं. All the events from deposition of pollen grain on the stigma to the entry of pollen tube in the ovule are referred to as pollen pistil interaction. बरोबर का नाही? काय म्हणालो मी, समजलं का तुम्हाला? पोलन ग्रेन स्टिग्मावर लॉज झाल्यापासून तर पोलन ट्यूब ओव्ह्यूल मध्ये एंट्री करेपर्यंत घडणाऱ्या सर्व घटनांना पोलन पिस्टिल इंटरॅक्शन असं म्हणायचं आहे. एस ऑर नो? In case of cross pollination, there are chances that wrong type of pollen grain may fall on stigma. बरोबर आहे ना? कारण क्रॉस पॉलिनेशन म्हणजे दुसऱ्या प्लांटचे, दुसऱ्या फ्लावरचे आणि पोलन ग्रेन स्टिग्मा रिसीव्ह करत असतो. इन क्रॉस पॉलिनेशन देर आर चान्सेस दॅट रॉंग टाइप ऑफ पोलन ग्रेन मे फॉल ऑन स्टिग्मा. ह्या प्रकारामध्ये चुकीच्या प्रकारचे पोलन ग्रेन स्टिग्मावर पडू शकतात. If wrong type of pollen grain fall on the stigma, post-pollination development in pollen grain does not take place. बरोबर आहे ना? जर का रॉंग नंबर किंवा चुकीच्या प्रकारचे पोलन स्टिग्मावर पडले असतील तर त्या ठिकाणी पोलन ग्रेनची डेव्हलपमेंट म्हणजे पोलन ट्यूब फॉर्म होणं वगैरे हा प्रकार त्या ठिकाणी घडणार नाही. नाव स्टिग्मा रेकॉग्नाइज ओनली द राईट टाइप ऑफ पोलन ग्रेन. म्हणजे याचा अर्थ काय? प्रत्येक प्लांट बॉडी मध्ये, प्रत्येक फ्लावर मध्ये जो स्टिग्मा आहे तो बरोबर राईट टाइपचेच पोलन ग्रेन रिसीव्ह करत असतो. अंडरस्टँड? ठीक आहे. दॅट इज अ केमिकल इंटरॅक्शन बिटवीन स्टिग्मा अँड पोलन. इट इज ऑल्सो अ जेनेटिक मेकॅनिझम. म्हणजे सेम स्पेसिसचे पोलन त्या ठिकाणी आयडेंटिफाय केले जातात. जनरली ओनली वन पोलन ट्यूब इज फॉर्म्ड फ्रॉम अ पोलन ग्रेन. बरोबर आहे ना? एका पोलन ग्रेन पासून फक्त आणि फक्त एकच पोलन ट्यूब फॉर्म होत असते आणि म्हणून म्हणजे सामान्यपणे हाच प्रकार आहे. सो इट इज कॉल्ड मोनोसायफनस. अशा प्रकारच्या पोलन ग्रेनला काय म्हणायचं? मोनोसायफनस. म्हणजे काय? सिंगल सायफन किंवा सिंगल पोलन ट्यूब वालं स्ट्रक्चर. हाउएव्हर मोर दॅन वन पोलन ट्यूब मे बी प्रोड्युस्ड फ्रॉम अ पोलन ग्रेन. कधी कधी एकापेक्षा जास्त पोलन ट्यूब सुद्धा काही पोलन ग्रेन आणि बनवू शकतात आणि अशा केसमध्ये एका सिंगल पोलनला बरेच पोलन ट्यूब असतील ना तर त्या केसला पॉलिसायफनस कंडिशन म्हणायचं आहे. व्हॉट इज अ पॉलिसायफनस? मेनी
many pollen tubes from single ovule, single pollen grain, and here monocyphonous means single pollen tube from a single pollen grain. Is that clear? In self-incompatible pollen grain, what is the self-incompatible? स्वतः एकाच फुलातले म्हणजे ऑटोगॅमी कंडिशन मध्ये. In self-incompatible pollen grain, some factors of exine may produce rejection response on the stigma surface. बघा, म्हणजे जे पोलन ग्रेन आहे ना सेल्फ इनकम्पॅटिबिलिटीच्या केसमध्ये त्यांची जी बाहेरची कडा म्हणजे एक्झाईन असते ना, तर ती एक्झाईन काही केमिकल सिक्रेशन करते आणि त्यांना रिजेक्शन रिस्पॉन्स असं म्हणायचं आहे. These chemical secretions are rejection responses. Understood ना? म्हणजे याचा अर्थ स्वतःच सेल्फ पॉलिनेशन वगैरे टाळायचं आहे आणि काय फेवर करायचंय? क्रॉस पॉलिनेशन. The pistil is adequately equipped with devices. जो पिस्टिल किंवा जो गायनोशियम आहे, that is equipped with devices to allow the pollen of only right type to function normally, others are discarded. जो स्टिग्मा किंवा पिस्टिलचा पार्ट आहे तर तो अशा पद्धतीने त्या ठिकाणी मॅनेज्ड आहे किंवा अशा पद्धतीने तो रेडी आहे का तो फक्त त्या ठिकाणी योग्य प्रकारचे म्हणजे आपल्याच मेंबरचे पोलन ग्रेन तो रिसीव्ह करणार, बाकी रॉंग टाईपच्या पोलनला तो डिस्कार्ड करणार. इट मीन्स तो त्याला ग्रीन सिग्नल देणार नाही. मग तुम्ही म्हणाल एकाच वेळेला जर रॉंग आणि राईट टाईपचे पोलन स्टिग्मावर असले तर आणि फेवरेबल कंडिशन असली तर एकाच वेळेला रॉंग आणि राईट टाईपचे पोलन जरी लॉज असतील तरी सुद्धा स्टिग्मा राईट टाईपच्याच पोलनला त्या ठिकाणी पोलन ट्यूब अलाउ फॉर्म करू देतो. समजतंय तुम्हाला? बरं, आफ्टर रिचिंग द ओव्हरी म्हणजे पोलन ट्यूब जेव्हा ओव्हरी मध्ये जाते, पोलन ट्यूब एंटर्स इन द ओव्ह्यूल थ्रू द मायक्रोफाईल. पोलन ट्यूब कुठून एंट्री करते? ओव्ह्यूल मध्ये मायक्रोफाईलच्या एरियातनं, अँड देन एंटर्स इन वन ऑफ द सिनर्जिड. आणि आलेली पोलन ट्यूब एका दोघांपैकी कुठल्या तरी एका सिनर्जिड मधून पास होते थ्रू द फिलिफॉर्म ॲपरेटस. कुठल्या ॲपरेटस मधून जाते ती? फिलिफॉर्म ॲपरेटस. सो मी त्याला मुद्दाम हायलाइट करतोय आणि डार्क करतोय. त्याचं कारण असं आहे का फिलिफॉर्म ॲपरेटस म्हणजे असं स्ट्रक्चर आहे जे पोलन ट्यूबला आपल्याकडे आकर्षित करत असतं. समजते सगळ्यांना? सो मी म्हणालो की पोलन ट्यूब ही सिनर्जिड मधून एंट्री करते आणि सिनर्जिडच्या फिलिफॉर्म ॲपरेटस मुळे ती आकर्षिली जाते, हेही क्लिअर झालं. अँड बस्ट अँड सच अ पोलन ट्यूब बस्ट टू रिलीज द मेल गॅमेटोफाइट. स्पेशली मेल गॅमिट्स असं फक्त म्हणायचंय, गॅमेटोफाइट आपल्याला शब्द अपेक्षित नाहीये. आता पोलन ट्यूब फुटते आणि त्या ठिकाणी बाहेर पडतात मेल गॅमिट्स. ऑल दीज इव्हेंट्स आर द पार्ट ऑफ पॉलन पिस्टिल इंटरॅक्शन. ह्या सर्व घडणाऱ्या घटना म्हणजे पोलन पिस्टिल इंटरॅक्शनचा भाग आहेत. ओके ना? इनकम्पॅटिबिलिटी इज अ इनएबिलिटी ऑफ फंक्शनल मेल अँड फिमेल गॅमिट. पोलन ग्रेन नॉर्मल आहेत, फंक्शनल आहेत. स्टिग्माच्या सरफेस नंतर पुढे ओव्हरी मध्ये ओव्ह्यूल नॉर्मल आहेत, त्याच्यात एक सेल नॉर्मल आहे. पण अशा प्रकारची इनएबिलिटी आहे म्हणजे एक परिस्थिती आहे का ज्यामध्ये ते दोघंही एकमेकांना त्या ठिकाणी सिग्नलाइज नाही करत, कुठल्या ना कुठल्या कारणाने ते रिजेक्ट करण्याचा प्रयत्न करतायत. इनकम्पॅटिबिलिटी, नो मॅचिंग. सो इट अफेक्ट द फर्टिलायझेशन इन पर्टिक्युलर कॉम्बिनेशन. याच्यामुळे त्याचा परिणाम फर्टिलायझेशनच्या इव्हेंटवर होत असतो. इनकम्पॅटिबिलिटी ऑपरेट्स बिटवीन स्पेसीज इंटरस्पेसिफिक. म्हणजेच ती झाली इंटरस्पेसिफिक, इन बिटवीन द टू डिफरंट स्पेसीज. म्हणजे इनकम्पॅटिबिलिटी कुठे कुठे घडते? कधी कधी दोन वेगळ्या स्पेसीजचे मेंबर आहेत, एक सोयाबीन आणि एक ज्वार प्लांट आहे, तर त्या ठिकाणी इंटरस्पेसिफिक. बरोबर का नाही? मग साहजिकच आहे, नॅचरली इथे इनकम्पॅटिबिलिटी होणार आहे कारण दोन वेगळ्या स्पेसीज आहेत. ॲज वेल ॲज विदिन अ स्पेसीज कधी कधी मात्र सोयाबीनचेच पोलन सोयाबीनच्या स्टिग्मावर ऍक्सेप्ट नाही होणार. ते पोलन पण एक्झाईन वरती काही फॅक्टर रिलीज करणार आणि ते स्वतःला पोलन ट्यूब वगैरे फॉर्म नाही करू देणार. म्हणजेच काय, विदिन अ सेम स्पेसीज जर दोन वेगळ्या स्पेसीज मध्ये राहिलं तर इंटरस्पेसिफिक आणि एकाच स्पेसीजच्या दोन मेंबर मध्ये राहिलं तर इंट्रा स्पेसिफिक. डू यू गॉट इट नाउ?
इंट्रा स्पेसिफिक. माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला माहिती समजलेली आहे. येस ऑर नो? आता आपण पोलन पिस्टल इंटरॅक्शन हा इव्हेंट पूर्ण समजून घेतलेला आहे. आवर नेक्स्ट पॉइंट ऑफ डिस्कशन इज दॅट आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. कुठला टॉपिक डिस्कस करतोय आपण? आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. बघूयात आपण आर्टिफिशियल हायब्रिडायझेशनच्या बद्दलची माहिती. इट इज इसेन्शियल फॉर क्रॉप इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम. आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन म्हणजे दोन वनस्पती आपण चूज करतोय आणि एका प्लांट कडून घेतलेले पोलन ग्रेन हे दुसऱ्या प्लांटच्या स्टिग्मावर आपण त्या ठिकाणी लॉज आउट करतोय. समजतंय तुम्हाला? बरं, म्हणून मी काय म्हणालो का आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन इट इज इसेन्शियल फॉर क्रॉप इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम. शक्यतो जे ब्रीडर असतात म्हणजे सीड कंपन्यांचे लोक असतात तर ते हीच प्रॅक्टिस त्या ठिकाणी फॉलो करत असतात. कळते सगळ्यांना? बर. इन क्रॉसिंग एक्सपेरिमेंट emasculation and bagging are used to prevent the contamination of stigma with unwanted pollen. लक्षात येते तुम्हाला सगळ्यांना? आता एक काम करूयात, ही माहिती तुम्हाला मी एकदा ब्लँक ह्याच्यावरती समजावून देतो आणि त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी क्लिअर करणार आहोत. बर, काय प्रकार आहे आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन? तर हे प्लांट ब्रीडर किंवा सीड कंपन्यांमधले जे लोक आहेत ते हीच प्रॅक्टिस करतात. तर ह्यासाठी त्यांनी काही स्टेप्स वगैरे पण फॉलो करत असतात. समजा एक हा रो आहे, इकडे पण सोयाबीनची ए व्हरायटी आहे, बरोबर आहे, ए, आणि एक दुसरा रो आहे ज्याच्यामध्ये सोयाबीनची बी व्हरायटी आहे. लक्षात येते तुम्हाला? दिस इज ए एक्सपेरिमेंट और दिस इज ए पार्ट फ्रॉम प्लांट ब्रीडिंग. हा प्लांट ब्रीडिंगचा प्रोग्राम आहे आणि त्याच्यामधले काही स्टेप तुम्हाला मुद्दाम ह्या लेसन मध्ये त्या ठिकाणी दिलेत, जसं की आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन घडून आणतोय. ए आणि बी ह्या सोयाबीन व्हरायटी आहेत. ए मध्ये काही गुड कॅरेक्टर्स आहेत. काय गुड कॅरेक्टर्स आहेत ए मध्ये? तर ए मध्ये आहे हाय इल्ड, उत्पन्न जास्त आहे. ए व्हरायटी उत्पन्न जास्त देते, हे चांगलं गुणधर्म आहे. आणि बी व्हरायटी मध्ये न्यूट्रिशनल क्वालिटी म्हणजे ह्या सोयाबीन मधून आपल्याला प्रोटीन्स, मिनरल्स, व्हायटमिन्स या तेलातनं मिळणार आहेत. सो न्यूट्रिशनल क्वालिटी म्हणजे याचा अर्थ काय? दोन्ही पण डिझायर्ड कॅरेक्टर आहेत आणि आपल्याला काय करायचंय, ए आणि बी या दोघी वनस्पतींना अशा पद्धतीने क्रॉस करायचंय का आपल्याला सी व्हरायटी मिळेल, म्हणजे नवीन व्हरायटी मिळेल. आणि जी नवीन व्हरायटी आपल्याला मिळणार आहे ह्या क्रॉस मधून तर ती असणार आहे सी व्हरायटी. सो सी व्हरायटी विल बी बेटर. सी व्हरायटी आपल्याला एकदम बेटर मिळणार आहे किंवा गुड क्वालिटीची मिळणार आहे. त्याचं कारण असं आहे का सी व्हरायटीचं उत्पन्न म्हणजे हाय इल्ड असणार आहे आणि सी व्हरायटी मध्ये न्यूट्रिशनल क्वालिटी सुद्धा येणार आहे. मग काय करतात हे लोक? असे एक 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 रोपं लावलेले असतात, बरोबर आहे, सोयाबीनचे समजा. आणि हे जे रोपं लावलेले आहेत ना, जनरली प्रॅक्टिस काय असते, आपल्याला कुठल्या तरी एका साईडला काय करावं लागतं, मेल आणि फिमेल असे चूज करावे लागतात. मग मेल आणि फिमेल चूज करत असताना अजून एक काळजी त्यामध्ये काय घ्यायची आहे. समजा तुम्ही ह्यांना मेल म्हणून निवडलंय, ए व्हरायटीला तुम्ही कोणती लाईन निवडताय? मेल. आय एम सॉरी, A variety is chosen as male and the B variety is chosen as a female. यांना तुम्ही फिमेल म्हणून निवडलेलं आहे. कारण काय की सोयाबीन ही बायसेक्शुअल म्हणजे फ्लावर वाली प्लांट आहे, तिच्यामध्ये दोन्ही सेक्सेस आहेत फ्लावर मध्ये. मग आपल्याला फक्त काय करायचंय का ए व्हरायटी मधले जे फ्लावर आहेत त्याच्यातले स्टॅमेन काढून टाकायचे आहेत. द मेथड ऑफ रिमूव्हल ऑफ स्टॅमेन इज नोन ॲज इमॅस्क्युलेशन. काय म्हणायचं त्याला? इमॅस्क्युलेशन. to prevent the self pollination and it is performed to carry out artificial cross hybridization. मग इथे इमॅस्क्युलेशन केलं ए व्हरायटी मध्ये, त्याचे स्टॅमेन फोर्सेपने चिमट्याने असे काढून टाकतात फुलातले सगळे. ते प्लांट ब्रीडर असतात ना, ते लेबर कडून काम करून घेतात. आणि बी व्हरायटीचे पोलन ग्रेन रेडी झाले का त्या प्रत्येक फुलामध्ये हे अशा प्रकारचे स्टॅमेन आहेत आणि त्या स्टॅमेन मध्ये हे अँथर आहेत. तर ब्रशने वगैरे हे अँथर असे घासून घ्यायचे आणि ह्या ब्रशने घेतलेले पोलन ए व्हरायटीच्या प्रत्येक प्लांटच्या स्टिग्माकडे पास करायचे. आलं लक्षात तुम्हाला? दिस इज कॉल्ड
आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन म्हणजे पोलन ग्रेन नॅचरली उडून जातात, वाहून जातात, ते झालं नॅचरल पॉलिनेशन. हे आपण करतोय ह्युमन बिंगच्या माध्यमातून. दॅट्स वाय इट इज आर्टिफिशियल पॉलिनेशन और आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. मग त्याच्यानंतर काय करायचं असतं अजून महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी बॅगिंग आणि टॅगिंग नावाच्या एक्सपेरिमेंट्स पण करतात. सो काय केलं जातं, हे जे ए व्हरायटीचे फ्लावर आहेत, प्रत्येक वनस्पतीला आलेले जे फुलं आहेत ना, तर त्याला प्लास्टिकच्या कॅरी बॅगने वरतून असं पॅक करून घ्यायचं. केव्हा पॅक करायचं त्याला, तर पहिली गोष्ट त्या कळ्या जेव्हा होत्या, ते कळीतलं फुल उमलण्याच्या अगोदरच आपण चिमट्याने काय केलं, त्याच्यातले स्टॅमेन काढून घेतले, म्हणजे जेणेकरून सेल्फ पॉलिनेशन होणार नाही. आणि मग पुन्हा त्याला बॅग लावली, म्हणजे पिशवीने बटर पेपर बॅग, पॉलिथिन बॅग किंवा कापडी बॅग पण चालतात, शक्यतो पॉलिथिन बॅग प्रेफरेबल आहेत. तर त्याने वरतून पॅक करायचं आणि इथे दोऱ्याने टाय करून घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या फुलांचे स्टिग्मा रेडी झाले, या प्रत्येक फुलाचा स्टिग्मा रेडी झाला की हे बॅग काढायची, इकडचे पोलन ग्रेन काय करायचे, इकडून ब्रशने घ्यायचे आणि स्टिग्मावर लॉज करून द्यायचे आणि पुन्हा वरतून बॅग लावून घ्यायची. सो म्हणजे बॅगिंग दोनदा करायचं, बिफोर इमॅस्क्युलेशन अँड आफ्टर इमॅस्क्युलेशन. आलं लक्षात तुम्हाला? तर त्याचबरोबर बॅगिंगने काय होतं, बॅगिंग प्रिव्हेंट्स द अनवॉन्टेड पोलन विच कम्स इन अ कॉन्टॅक्ट विथ स्टिग्मा. बॅगिंग केल्यामुळे आपल्याला पाहिजे तेच म्हणजे बी व्हरायटीचेच पोलन इथे ट्रान्सफर करता येतात. नाहीतर काय होतं की बाहेरचे कुठलेही पोलन ग्रेन ह्या स्टिग्मावर येऊन पडू शकतात आणि आपल्याला जे रिझल्ट पाहिजे त्या प्रोजेनीला चेक करताना आपल्याला ते रिझल्ट प्रॉपरली येणार नाहीत. समजलं? सो दॅट इज द बॅगिंग. आणि त्या बॅगिंग सोबत ह्या बॅगच्या खाली एक छोटी पट्टी लावतात कागदाची आणि तिच्यावरती सगळी माहिती लिहिली जाते, बॅगिंग कधी केली, कोणत्या डेटला केली, इमॅस्क्युलेशन कधी करायचंय, हायब्रिडायझेशन कधी करायचंय आणि हे सगळं परफॉर्म करणारा पर्सन, त्याचं नाव एटसेट्रा, डेट एटसेट्रा, आणि शेवटी त्याची असते इथे सिग्नेचर. कळालं? सो दॅट इज कॉल्ड एज अ टॅग अँड द मेथड इज अ टॅगिंग. तो टॅग आहे आणि त्या प्रकाराला टॅगिंग म्हणायचं. सो बॅगिंग अँड टॅगिंग आता समजलेलं आहे. अशा पद्धतीने संपूर्ण माहिती तुम्हाला मी क्लिअर केलेली आहे. तर सी व्हरायटी म्हणजे आपल्याला हायब्रिड अशा प्रकारचं सीड बनवता येतं आणि चांगल्या क्वालिटीज आपल्याला डेव्हलप करता येतात. इट इज अ इसेन्शियल स्टेप इन क्रॉप इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम. In crossing experiment, emasculation and bagging are used to prevent the contamination of stigma with unwanted pollen. नको असलेले पोलन आपल्याला कमी करण्यासाठी आपण ही प्रॅक्टिस करत असतो. Emasculation, removal of anther or the stamen from a flower bud if the female parent bears bisexual flower. बरोबर आहे की नाही? आता महत्वाचं म्हणजे काय का या ठिकाणी गोष्ट लक्षात काय घ्यायची, त्या फुलामध्ये आपण ए आणि बी असे दोन्ही पण त्या ठिकाणी कंडिशन घेतोय आणि मग ह्याच्यामध्ये काय का फिमेल फ्लावर जर बायसेक्शुअल आहे किंवा फिमेल पॅरेंट जर का दोन्ही टाईपचे ऑर्गन कॅरी करतोय, तर आपल्याला काय करायचंय का एका फ्लावर मधून त्या ठिकाणी मेल पार्ट काढून टाकायचे आणि तो जो साधारणपणे फिमेल पॅरेंट आहे, आपल्याला फक्त त्याला फिमेल पॅरेंट म्हणून वापरायचं आहे. कळतंय ना तुम्हाला? ठीक आहे. मी माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला एका बाजूला मेल आणि एका बाजूला फिमेल सांगितलं होतं आणि सांगताना माझ्याकडून चूक झाली. आपल्याला काय करायचे, ए व्हरायटीचे पोलन जिला मी मेल म्हटलं होतं, तर ते पोलन ग्रेन बी व्हरायटीच्या स्टिग्मावर पास करायचे. म्हणजे आपल्याला इमॅस्क्युलेशन बी व्हरायटी मध्ये करावं लागेल. ज्यांना आपण फिमेल म्हणून निवडतो त्यांच्यात करायचं असतं इमॅस्क्युलेशन, कारण आपल्याला स्टिग्मा रेडी ठेवायचा असतो आणि अँथर काढून टाकायचे असतात. प्लीज बी केअरफुल. मागचं जे मी सांगितलं त्यामध्ये फक्त ट्विस्ट करायचं आहे. बॅगिंग. इमॅस्क्युलेटेड फ्लावर्स आर कव्हर्ड विथ अ बॅग ऑफ अ सुटेबल साइज. त्या फुलांवरती बॅगने कव्हर करून एक छोट्या आकाराचे आपण ठेवणार आहोत, जनरली मेडअप ऑफ बटर पेपर म्हणजे फोटो पेपर असतात ना ते. टू प्रिव्हेंट द कॉन्टॅमिनेशन ऑफ स्टिग्मा बाय अनवॉन्टेड पोलन, जेणेकरून स्टिग्मावरती अनवॉन्टेड प्रकारचे पोलन येणार नाही. When the stigma of bagged flower becomes receptive, बॅगिंग केलेल्या फुलाचा जो स्टिग्मा आहे तो जेव्हा रिसेप्टिव्ह होतो म्हणजे रेडी होतो, मॅच्युअर होतो, द टाइम मॅच्युअर पोलन ग्रेन्स आर कलेक्टेड फ्रॉम अँथर, त्यावेळेला अँथर कडून मॅच्युअर पोलन ग्रेन घ्यायचे ऑफ द मेल फ्लावर,
ज्यांना आपण मेल म्हणून निवडलं त्यांचे पोलन घ्यायचे असतात ना. माझ्याकडून सांगताना ते तुम्हाला चुकीचं सांगितलं गेलं. फक्त फरक करायचं काय का मेल म्हणून जो निवडला होता तर त्याच्यात इमॅस्क्युलेशन नाही करायचं आणि फिमेल म्हणून जी लाईन निवडली आहे तिच्यात इमॅस्क्युलेशन करायचं, म्हणजे त्याचे अँथर काढायचे आणि मग मेल फ्लावर मधून काय करायचं, मेल फ्लावर मधून पोलन ग्रेन ब्रशने घ्यायचे, अँथरला घासून घ्यायचे आणि स्टिग्मावर लॉज करायचे. म्हणजे आपल्या दिलेल्या एक्झाम्पल मध्ये ए कडून बी कडे पोलनचं ट्रान्सफर करायचं आहे. एवढाच एक फरक लक्षात ठेवा. When the stigma of bagged flower becomes receptive, mature pollen grains are collected from anther of male flower and are dusted on the stigma, आणि हे सगळे पोलन स्टिग्मावर डस्ट केले जातात. Such flowers are then rebagged. अशा प्रकारच्या फुलांना नंतर रिबॅग केलं जातं, म्हणजे पुन्हा त्यांचं बॅगिंग केलं जातं टिल द फ्रूट डेव्हलप्स, जोपर्यंत फुलाचं रूपांतर फळामध्ये होत नाही तोपर्यंत. So emasculation is not needed if female parent bears unisexual flower. जर फिमेल पॅरेंट कडे फक्त गायनोशियमच आहे तर मग त्यावेळेला इमॅस्क्युलेशन करायची गरज नाही. याचा अर्थ इमॅस्क्युलेशन कोणत्या फुलामध्ये करतात, फिमेल फ्लावर मध्ये, ज्याच्यातला मेल पार्ट काढून टाकायचा. फिमेल पॅरेंट मध्ये इमॅस्क्युलेशन करतात. आणि इमॅस्क्युलेशन का करतात, टू अवॉइड द कॉन्टॅमिनेशन बाय अनवॉन्टेड पोलन, चुकीच्या अनवॉन्टेड पोलन पासून संरक्षण करून घेण्यासाठी. इज दॅट क्लिअर टू यू? सो अशा पद्धतीने आपला टॉपिक इथे क्लिअर झालेला आहे आणि ह्या लेक्चर मध्ये आपण इथे थांबणार आहोत. थँक्यू. फक्त सांगितलेला भाग व्यवस्थित लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगतो 1 मिनिटामध्ये. मेल आणि फिमेल अशा 2 लाईन चूज केल्या. आपण ह्याला मेल का चूज केलं तर त्याच्यामध्ये अँथर्स म्हणजे स्टॅमेन्स आहेत. हा, तसं स्टॅमेन तर दोघांकडे, कारण फ्लावर बायसेक्शुअल आहे, तर त्याच वेळेला आपल्याला इमॅस्क्युलेशन करावं लागतं. फ्लावर जर युनिसेक्शुअल राहिले तर आपल्याला इमॅस्क्युलेशन करायची गरज नाही. मग आपल्याला फक्त मेल फ्लावर कडून पोलन ग्रेन फिमेल फ्लावरला लॉन्च करायचे. आता फ्लावर बायसेक्शुअल आहे दोघं पण, यांना तुम्ही मेल म्हणून निवडलं आणि यांना फिमेल. मग तुम्ही म्हणाल ज्यांना मेल म्हणून निवडलं त्यांचे स्टिग्मा काढायचे का, काही गरज नाही. ज्यांना मेल म्हणून निवडलं त्याच्यात काहीच करायचं नाही, त्यांना तसंच ठेवा. मग तुम्ही म्हणाल तिथल्या तिथे सेल्फ झालं तर काही प्रॉब्लेम नाही ना आपल्याला. आपण निवडलेला बी पॅरेंट आहे, फिमेल पॅरेंट, त्यातले मात्र मेल पार्टनर काढून टाकायचे आहेत. त्यातले स्टॅमेन किंवा अँथर काढण्याच्या प्रक्रियेला इमॅस्क्युलेशन म्हणायचं आहे. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलेलं आहे, इमॅस्क्युलेशन इज परफॉर्म्ड इन फिमेल पॅरेंट्स ओनली if they possess male part, that is the androecium or anther, they should be removed by the emasculation. Thank you. थांबूयात आपण इथे.